विद्यार्थी मित्रो, आपण लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब या टॉपिकला सुरुवात केलेली. कालच्या आपण चर्चेमध्ये लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय आणि नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनची गरज काय, हा आपला महत्त्वाचा पॉईंट होता. आणि काल त्याच्यावर आपण भरपूर चर्चा केली आणि आपण 2 पॉईंटवर पोहोचलो. इट इज बिकॉज ऑफ बायोडायव्हर्सिटी, सो वी रिक्वायर द क्लासिफिकेशन. दुसरा पॉईंट आपण दुसरं कारण त्यामध्ये आपण नमूद केलं, जे फार आपल्या पुस्तकामध्ये जास्त दिलं नाही त्यांनी, पण दुसरं कारण होतं आपलं, ह्युमन इज हॅव्हिंग व्हेरी शॉर्ट टाइम टू स्टडी सच व्हेरी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम. एवढ्या मोठ्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा आहे, मनुष्याकडे फार कमी वेळ आहे, मनुष्याचं आयुष्य फार छोटे आहे, म्हणून आपल्याला क्लासिफिकेशनची गरज आहे. लवकर संपवायचं आहे आपल्याला, हे लवकर अभ्यास पूर्ण करायचा आहे, म्हणून आपण क्लासिफिकेशनची आपल्याला गरज आहे आणि क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे. तर आज आपण या क्लासिफिकेशन मध्ये काम करणाऱ्या काही सायंटिस्टकडे जाऊ आणि मला वाटतं सायंटिस्टकडे जाण्यापूर्वी तो इंट्रोडक्शनचा पॅराग्राफ एकदा वाचू आपण, पेज नंबर 1. त्यामध्ये डायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन या खालचं वाचू. लास्ट इयर यू लर्नड दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॉप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन, फूड इंजेशन, defense, etc. While adopting, many differences are observed in the organism of same species too. According to 2011 census, around 87 million species of living organism are found on the earth, including land and sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So group and subgroup were created considering the similarities and differences among the living organism. This process of dividing living organism into group and subgroup is called as a biological classification. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 लाईनवर त्यांनी फोकस केला. सर्वात पहिला पॉइंट मांडलाय त्यांनी की बायोडायव्हर्सिटी, द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज व्हेरी व्हेरी लार्ज. आणि किती लार्ज? 87 मिलियन, 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे फारच मोठं, फारच मोठं. 87 मिलियन डिफरंट स्पेसीज, स्पेसीज अर्थ होतो जाती, व्हरायटी, स्पेसीज व्हरायटी या अर्थाने की एवढ्या मोठ्या जाती 87 मिलियन. जसं मनुष्य जात, आपण एक स्पेसीज आहोत, आपण एक स्पेसीज आहोत, होमोसेपियन. आपलं नाव आहे होमोसेपियन. आपलं बायोलॉजी मधलं नाव काय आहे? होमोसेपियन. होमोसेपियन या शब्दाचा अर्थ आहे मॉडर्न मॅन. आपण जे आहोत ना, आपलं नाव आहे मॉडर्न मॅन. आपल्याला मॉडर्न मॅन असं नाव दिले. आणि बायोलॉजी मध्ये नाव काय आपलं? होमोसेपियन. वन स्पेसीज, वन स्पेसीज. त्यानंतर समजा तुम्ही जर घेतलं काऊ, आपली गाय, अनदर स्पेसीज, ही एक पुन्हा स्पेसीज आहे. बफेलो, ही एक स्पेसीज. तर अशा प्रकारच्या स्पेसीज, किती आहे स्पेसीज एकूण? 87 मिलियन. त्याला आपण शब्दात काय म्हणू? व्हेरी व्हेरी लार्ज. आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? डिव्हिजन of living organism into group and subgroup. Dividing living organism into group and subgroup is called as a biological classification. तुम्ही म्हणता सर biological का शब्द आहे? Because this is the classification of living and hence it is called biological. सजीवांचं क्लासिफिकेशन म्हणून त्याचं नाव बायोलॉजिकल. जर लिव्हिंगचं नसतं, नुसतं आपण सांगितलं असतं क्लासिफिकेशन. समजा पुस्तकं वेगवेगळे ठेवले, क्लासिफिकेशन ऑफ बुक, वस्तू आहे, क्लासिफिकेशन ऑफ गुड्स. तसं लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप अँड सब ग्रुप, इट इज कॉल्ड एज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ही डेफिनेशन तुम्ही पाठ करायची. व्हॉट इज मीन बाय बायोलॉजिकल क्लासिफिकेशन? डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप अँड सब ग्रुप
इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर अशा प्रकारची डेफिनेशन आपण पाठ करू. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या बाजूला आपल्याला की कशाच्या आधारे इट डिपेंड्स अपॉन इंजेक्शन. व्हॉट इज मीन बाय इंजेक्शन? इंजेक्शन म्हणजे इंजेक्शन नाही तर बऱ्याच मुलांना वाटत इंजेक्शन म्हणजे इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे इटिंग. आपण जे खातोय ना त्याला काय म्हणायचं? इंजेक्शन. आणि इंजेक्शनचं स्पेलिंग काय आहे? INJECTION. दोन्ही स्पेलिंग चांगले पहा. GSTION इंजेक्शन आणि इंजेक्शन म्हणजे हे आपलं दवाखान्यातले इंजेक्शन आणि हे इंजेक्शन म्हणजे इटिंग. मेथड ऑफ इटिंग. तुम्ही म्हणता सर मेथड ऑफ इटिंग म्हणजे कसं? बेस्ट आपण घेऊ. समजा आपण पाणी पितो. कशाने पितो? बाय लिप्स. वी ड्रिंक वॉटर बाय युजिंग लिप्स. आपण ओठाच्या साह्याने पितो. आपली गाय म्हैस आहे ती पण ओठाच्या साह्याने पितो. याच्या उलट कॅट, तुमच्याकडे कॅट डॉग आहे ते कशाने पिते? कॅट ड्रिंक मिल्क बाय कशाने पी? टंग. बाय टंग बाय लिप्स. आपण ओठाने पितो ते जिभेने पितात. पाहिलेले आहे तुम्ही. तर अशा पद्धतीनं इंजेक्शन डिफरंट मेथड ऑफ इंजेक्शन. काही रॉ फूड खातात, आपण कुक्ड फूड खातो. काही व्हेजिटेरियन फूड खातात म्हणजे प्लांट वगैरे खातात. काही अदर ॲनिमलचं फ्लेश खातात. कार्निवोर्स, हार्बिवोर्स अशा प्रकारचे इंजेक्शन. डिफरंट टाइप ऑफ इंजेक्शन. कॉकरोच वगैरे आहे. कॉकरोच कसलं फूड खातं? डेड, डिकेइंग, ऑर्गॅनिक नाही का? डेड अँड डिकेइंग. कुचकं, सडकं, नासकं असलं खातं. त्याला आपण ऑर्गॅनिक फूड. डेड डिकेइंग मॅटर. तर अशा पद्धतीनं देर आर डिफरन्सेस इन द मेथड ऑफ इटिंग द फूड. इंजेक्शन आहे डिफेन्सिव्ह. उदाहरणार्थ आपण आपल्या शत्रूला हाताने वगैरे बाजूला लावतो. साप काय करतो? शत्रूला चावतो. डिफेन्स. साप स्वतःचं संरक्षण करण्यासाठी चावतो. आपण चावत नाही, आपण हाताने संरक्षण करतो. सो बाय दिस वे देर आर डिफरन्सेस इन द डिफेन्सेस, डिफरन्सेस इन द फूड मटेरियल, डिफरन्सेस इन द इटिंग ऑफ द फूड. अन्न खाण्याची पद्धत वेगळी, अन्न वेगळं, बचावाचा मार्ग वेगळा, हॅबिटॅट वेगळं काल आपण पाहिलं. अँड सो वी रिक्वायर द क्लासिफिकेशन. आणि बस या 2 पॉइंटवर त्यांनी चर्चा केली. आता आपण थोडं हिस्ट्री असं जो एक कॉलम आहे बघू कुणी काय काय केलं. कार्ल लिनियस in 1735 divided living world in 2 kingdom, Vegetabilia and Animalia. Carl Linnaeus, founder of the classification of living world. लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन करणारा पहिला सायंटिस्ट कार्ल लिनियस. सो कार्ल लिनियर डिवाइडेड the living world into 2 large group. One is called as a group of plant and group of animalia and the plantae. कार्ल लिनियसनं सर्व जगाला कशामध्ये डिवाइड केलं? 2 ग्रुपमध्ये. वन इज द प्लांट अँड अनदर इज द ॲनिमल. तुम्ही म्हणता सर इथं फार सोपं आहे, पण असे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांना प्लांट म्हणायचं का ॲनिमल म्हणायचं फार वादाचे मुद्दे असतात. म्हणून त्या ठिकाणी खरी कसरत आहे. हे जे तुम्हाला झाड वाटतंय ते झाड, जे ॲनिमल वाटतंय ते ॲनिमल, ते तर सोपी गोष्ट. पण असे काही सीमध्ये, माउंटनमध्ये असे काही प्लांट ॲनिमल म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सापडतात की ज्यांचं क्लासिफिकेशन करणं फार अवघड असतं. म्हणून त्या कार्ल लिनियस या सायंटिस्टनं नॅचरलिस्ट, दॅट इज कॉल्ड एज अ नॅचरलिस्ट, त्या सायंटिस्टला आपण नॅचरलिस्ट म्हणजे नेचरचा अभ्यास करणारा सायंटिस्ट. नेचरचा अभ्यास करणारा सायंटिस्ट कार्ल लिनियस 1735 म्हणजे फार जुनी गोष्ट आहे. म्हणजे किती वर्ष अंदाजे? 1800, 1900, 2000 म्हणजे 300 वर्षापूर्वीचं क्लासिफिकेशन. देन हॅकेल in 1866 consider 3 kingdom, Protista, Plantae and Animalia. प्रोटिस्टा म्हणजे बॅक्टेरियाचा वगैरे क्लास. सो प्रोटिस्टा, ॲनिमालिया अँड प्लांटे म्हणजे
या हॅकेल नावाच्या सायंटिस्टनं कार्ल लिनियसच्या क्लासिफिकेशनला आणखी थोडं पुढे गेलं की बॅक्टेरिया फार छोटा ग्रुप आहे, त्याला आपण वेगळं करू आणि त्या ग्रुपला काय म्हणू, ग्रुप ऑफ प्रोटिस्टा, स्मॉलर साइज. म्हणून आता हॅकेल सायंटिस्टनं 3 गटात प्रोटिस्टा, प्लॅन्टी अँड ॲनिमालिया. अकॉर्डिंग टू कार्ल लिनियस देर आर ओनली 2 ग्रुप, बट अकॉर्डिंग टू हॅकेल देर आर 3 ग्रुप. वन इज द ग्रुप ऑफ बॅक्टेरिया, दॅट इज प्रोटिस्टा. त्यानंतरचा इन 1925 म्हणजे फार अलीकडे चॅटॉन created 2 group, prokaryotes and eukaryotes. This is the classification based on cellular level. सेलच्या आधारावर cellular level that is made by the our Chaton in the 1925 prokaryotes and eukaryotes, where cell is a prokaryotic simple cell and where the cell is a eukaryotic, that is evolved or complex cell. So according to Chaton, the organism can be divided based on nature or type of the cell. One is prokaryotic and another is a eukaryotic. त्यानंतर लास्ट मध्ये आपण चाललो आता. In 1938 Copeland divided living organism into 4 kingdom, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी, ॲनिमालिया वगैरे. म्हणजे आता इथं थोडा मोठा ग्रुप करून टाकला त्यांनी, ज्यामध्ये आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आता तुम्हाला पाहायला भेटत आहे. तर अशा प्रकारचं हा इथपर्यंतचा मोठा ग्रुप, ज्यामध्ये आपण सर्व वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मोनेरा बॅक्टेरियाचा वगैरे, प्रोटिस्टा ज्याच्यामध्ये वॉटरमध्ये राहणारे मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे तुम्हाला दिसत आहेत. पेज नंबर 2 जर काढलं त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम तुम्हाला दिसत आहेत, आणि प्लॅन्टी, ॲनिमालिया पहिला जागेवर. तर अशा प्रकारचं क्लासिफिकेशन आपण पाहतोय. त्यानंतर आपण खालच्या 2 ओळी वाचतो. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर in 1920 to 1980 was an American ecologist. इकॉलॉजीचा अभ्यास करणारा, नेचरचा अभ्यास करणारा. In 1969 he divided living organism into 5 group आणि त्याला आपण व्हिटाकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन, व्हिटाकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन या नावाने ओळखतो. ज्यामध्ये तुम्हाला पहा इथं समोर दाखवले त्यांनी हे 5 किंगडम कोणते कोणते. द किंगडम ऑफ मोनेरा, किंगडम ऑफ प्रोटिस्टा, किंगडम ऑफ फंगी, किंगडम प्लॅन्टी, किंगडम ॲनिमालिया. आज तुम्ही आजच्या क्वेश्चन मध्ये व्हॉट आर द 5 डिफरंट किंगडम्स in which the living world is divided by Whitaker? What are the 5 different kingdoms in which the living world is divided? या प्रकारचा क्वेश्चन घ्यायचा आणि त्यामध्ये 5 किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लॅन्टी आणि ॲनिमालिया. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लॅन्टी, ॲनिमालिया. This is the 5 kingdom classification by Whitaker. Question आहे आपला, what are the different 5 kingdom in which the living world is divided by Whitaker? Or what are the 5 kingdoms formed by Whitaker in his 5 kingdom classification? Monera, Protista, Fungi, Plantae, Animalia. तर अशा प्रकारचे 5 नाव तुम्ही लिहायचे आणि या पद्धतीनं आजचा आपला पहिला पिरियड या पॉइंटवरचा संपतोय. आज आपण इथं थांबू आणि नंतर मग पुढच्या पार्टकडे जाणार आहोत.